विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाच्या यंत्रणेकडे मागणी करूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर एका तरुण अभियंत्यानं थेट स्वतःच्या खिशातून दरमहा हजारो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू केली। नेवासा तालुक्यातील दिघी गावातील अभियंता सचिन नागोडे यांनी तब्बल 102 विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवास सुखकर केला असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। तालुक्यातील दिघी गावात 4थी पर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 5 किलोमीटर अंतरावरील सबलातपूर येथे जावे लागते। मात्र गावात बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज सायकलने किंवा पायी प्रवास करावा लागत आहे। कडक उन्हाळा, मुसळधार पाऊस किंवा थंडी अशा सर्व नैसर्गिक संकटांचा सामना करत विद्यार्थी शिक्षणासाठी घराबाहेर पडत होते। अनेक वेळा विद्यार्थी रस्त्याच्या कडेला उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात दाखवत लिफ्टची वाट पाहत असत। वाहन मिळाले तर ठीक, अन्यथा त्यांना पायीच पुढचा प्रवास करावा लागत होता। दररोजचा हा 5 किलोमीटरचा खडतर प्रवास करून शाळा किंवा महाविद्यालयात पोहोचल्यानंतर विद्यार्थी थकून जात होते। त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही होत होता। ही परिस्थिती पाहून दिघी गावातील तरुण अभियंता सचिन नागोडे यांनी ग्रामस्थांसह परिवहन मंडळाकडे बस सेवा सुरू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला, मात्र या प्रयत्नांना यश आलं नाही। शासनाकडून मदतीची अपेक्षा अपुरी ठरत असल्याचं लक्षात येताच सचिन नागोडे यांनी स्वतः पुढाकार घेतला। विद्यार्थ्यांचे हाल पाहवत नसल्यानं त्यांनी स्वतःच्या खर्चातून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला। आजही बस दररोज विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळा आणि महाविद्यालयात पोहोचवत आहेत। सध्या या बस सेवेचा लाभ 60 मुले आणि 42 मुले असे एकूण 102 विद्यार्थी घेत आहेत। विशेष म्हणजे या सेवेसाठी दरमहा सुमारे 35,000 रुपयांचा खर्च येत असून तो संपूर्ण खर्च सचिन नागोडे स्वतः करत आहेत। बस सेवा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा वेळ वाचत असून प्रवासाचा ताणही कमी झालाय। त्यामुळे शाळेत गेल्यानंतर अभ्यासात मन लागत असल्याचं आणि पूर्वीसारखा थकवा जाणवत नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय। रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सचिन नागोडे हे खऱ्या अर्थानं देवदूत ठरले आहेत। त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचं केवळ विद्यार्थी आणि पालकच नव्हे तर संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे। फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा आहे। त्यांची प्रेरणा घेऊन आणि आपले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे। तीच प्रेरणा घेऊन मी मुलांसाठी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला, कारण 5-6 किलोमीटर खांद्यावर दप्तर घेऊन मुलं जाणं शक्य नाही, हे मला देखील अनुभव मिळालेला आहे। त्यामुळे अभ्यासावर देखील परिणाम होतो, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो, मुलींना रस्त्याने होणारा त्रास याच्यासुद्धा बातम्या आमच्या कानावर आल्या होत्या। त्या हिशोबाने मला हा निर्णय योग्य वाटला, तो मी घेतला आणि इथून पुढं दिघी गावची बस मुलांसाठी कधी बस बंद होणार नाही याची देखील ग्वाही देतो। माझ्या मनामध्ये वेदना व्हायच्या की चिमुकली मुलं 5 किलोमीटर पायी कशी चालणार बुवा। त्यानंतर मुलींसाठी हे मोटरसायकलीवर मुलं वगैरे असं त्रास द्यायचे, 9वीच्या 10वीच्या मुलीला त्यांच्या देखील तक्रारी असायच्या। सलाबतपूरपासून 1 किलोमीटरपर्यंत त्रास व्हायचा। त्या हिशोबाने मी निर्णय घेतला का आपल्या ज्या मुली आहेत आपल्या गावातल्या त्या इथून बसमध्ये एकदा बसल्या का डायरेक्ट शाळेत उतरणार आणि शाळेतून बसल्या का डायरेक्ट दिघीमध्ये उतरणार। होणारा त्रास देखील टळलेला आहे आणि मुलं सगळे आनंदी आहेत, खुश आहेत। पहिले आम्हाला पायी जावं लागत होते, त्याच्यानंतर आम्हाला घरी यायला 5:30 वाजत होते ना, अभ्यासाला पण टाईम भेटत नव्हता आणि अभ्यासाला टाईम भेटत नव्हता तर शाळेतले सर लोक बोलायचे तुम्ही अभ्यास करत नाही। आता आम्हाला अभ्यासालाही टाईम भेटतोय आणि आम्ही स्वतः नीट अभ्यासही करतोय, हे फक्त आमच्या सरपंचामुळे झाले आहे। आणि आता आम्हाला ही बस चालू झाल्यापासून आम्हाला खूप अभ्यासाला वेळ भेटतोय आणि आम्ही आमच्या शाळेसाठी आम्ही खूप अभ्यास करतोय आमच्या आईवडिलांसाठी। आमचे खूप असे अवघड दिवस होते नाही का, पायी चालायचे, जायचं यायचं, पावसामुळे नाही का चिखल रस्त्याने ओढ्यानं आलेलं पाणी यायचे, त्याच्यामुळं आमचं तिथून पण येणं खूप अशक्य होतं। त्याच्यामुळं आम्हाला आता बस सुरू झाली, आम्हाला आता काही भीती नाही कशाची, पावसाची पण भीती नाही। एकदम बसमध्ये एकदम आणि आम्ही एकदम सुखरूप जातो आणि सुखरूप घरी येतो आणि काहीच हे नाही। आता येणाऱ्या पावसामध्ये पण आम्हाला काही हरकत नाही, कारण की आमची बस कंटिन्यू चालू राहणार आहे आणि मागच्या वर्षीपासून आमची बस सुरू झाली। तर मग मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानते मी। सर खूप चांगला परिणाम होईल, कारण की आम्ही आता थकत नाही, दमत नाही, एकदम छान जातो आणि येतो बसमध्ये आणि आम्हाला काही तकलीफ पण होत नाही आणि एकदम चांगलं येतो जातो आणि मग घरी जाऊन मस्त अभ्यास करतो आणि आमच्या नाही का आईवडिलांना पण देखील खूप छान वाटली बस चालू केली याबद्दल। आता येतील कसे, आपण कसं जायचं आणि हा रस्ता जर बघितला, हाची इतकी वाईट परिस्थिती आहे आणि साहजिक आहे एवढं प्रशासन या मुलावर खर्च करतं, पण आज बी
एवढा लाखो रुपये ह्या मुलावर खर्च असून सुद्धा प्रशासनाची कोणतीही ग्रामीण भागामध्ये सुविधा नाही आणि त्यांचा तो ध्यास आहे ते पूर्ण करतात. गावात आहे ना जवळजवळ जर विचार केला तर आज जवळ म्हणजे पहिल्यापासून अजून बस नव्हती. आत्तापर्यंत जेवढे विद्यार्थी आमच्या गावातले झाले हे सगळे 3 किलोमीटर पै जाऊन येऊन सलबतपूरला शाळेत करत होते. पण आमचे इथले जे इंजिनियर आहे इंजिनियरनं जी सोय केली ही सगळ्यात उत्तम चांगल्या पद्धतीची सोय झालेली आहे. तर आज लहान मुलाचे 3 किलोमीटर रस्ता एक तर मरणाचा खराब आहे. रस्त्याची अशी परिस्थिती आहे का पानकळेत आम्हाला जाता येते सुद्धा येत नाही. तर पोरांची इतके हाल होत होते का पोराला जर रस्त्यानं गाडी जर चालली तर अंगावर त्यांच्या कंटिन्यू पाऊस कळत शितुडे उडायचे, मरणाचे दुखण्या वाहण्याचे हाल व्हायचे. पण आम्ही ते नीती कस तरी सहकार्य करून आमच्या सगळ्या गावातल्या टोटल मुलाला एवढं सहकार्य झालं का आमची दल्ली आज 140 मुलं आहे शाळेत जाणारी इथून. पण पोरांचे पै जाऊन सगळ्याला उन्हात आणत एवढी तकलीफ झाली. पण ह्या माणसांना 1 वर्षापासून इंजिनियरना सगळ्याला बस एकदम सेवा त्यांच्या स्वतःच्या स्वखर्चानं ही पूर्ण गावासाठी सेवा केली.